नमस्कार. शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिवाळ्यात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असणारे उडदाचे लाडू इथे बनवणार आहोत. हा लाडू आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपले जेमतेम 20 ते 25 लाडू बनवून तयार होतात. तर लगेच आता या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उडदाचे लाडू. तर इथे मी पाव किलो उडदाची डाळ घेतली आहे. हे अख्खे उडीद आहेत. त्यानंतर इथे 100 ग्राम सुका खोबरा, 100 ग्राम इथे खारीकचे पावडर आणि इथे मी पाव किलो पिठी साखर घेतले आणि पाव किलो तूप. त्यानंतर इथे आपण सर्व हे 50-50 ग्राम घेतलेला आहे. काजू, बदाम, गोडंबी हे सर्व. तर सर्वप्रथम आपण इथे उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. आपल्याला मंद गॅसवर ही डाळ आपल्याला भाजायची आहे. उडदाची डाळ पचायला जड असते, त्यामुळे आधी भाजून घ्यायची, म्हणजे पचायला ती हलकी होते. आणि जास्त पण त्याचा कलर डार्क अशी भाजायची नाही, थोडा लाईट कलरच भाजायची आहे. आणि ही थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये सुका खोबरा जे आहे खीस, तो आपण परतून घेऊयात. याला पण हलका आपल्याला भाजायचा आहे. जास्त याला कलर चेंज करायचा नाही आपल्याला. जास्त जर केला तर आपले लाडू हे खराब होतील. त्यानंतर इथे मी 1 चमचा तूप टाकते आणि त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि गोडंबी, हे सर्व ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे तिन्ही एकत्रच करून तुम्ही भाजू शकता किंवा वेगवेगळं करून पण भाजू शकता. हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर याच पॅन मध्ये आपण खारीकची पावडर भाजायची आहे. खारीकची पावडर खूप लवकर भाजल्या जाते, त्यामुळे याला सतत हलवत राहायचं, नाहीतर हे खाली जळून जाते. आणि या खारीकला जास्त वेळ भाजायचं नाही, कारण जर जास्त वेळ भाजला तर खारीकचा कलर बदलतो आणि आपल्या लाडूचाही कलर बदलतो. त्यामुळे लाडू आपले काळे दिसायला लागतात. त्यामुळे खारीक लवकर काढायची, भाजायची जास्त नाही आहे. तर हे सर्व थंड होईपर्यंत तोपर्यंत आपली जी डाळ होती ती आपण बारीक करून घेऊयात. ही आपली डाळ पण थंड झालेली आहे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण जी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान प्रकारे बारीक झालेला आहे. आता हे एका चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. जाडसर याला दळायचं नाही किंवा जाड ठेवायचं पण नाही, नाहीतर लाडू आपले खाताना कचकच करतात. व आता इथे पॅन मध्ये मी तूप टाकले 2 चमचे आणि हे जे पीठ आहे आपला डाळीचा, ते आपल्याला छान परतून भाजून घ्यायचं आहे. तुपामध्ये छान खमंग असं हे पीठ आपल्याला भाजायचं आहे. तूप आपण लागल तसे इथे टाकणार आहोत. एकदम पहिले तूप आधी टाकायचं नाही, आपण पाहत पाहत हे तूप टाकणार आहोत. जर आपण एकदाच टाकून दिलं तूप, तर आपलं जे पीठ आहे ते पातळ होते व आपले लाडू इथे जमणार नाहीत. आणि हे पीठ आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाहीये, कारण आपण ऑलरेडी डाळ आधी भाजून घेतलेली आहे. तर इथे मी डिंक पाव किलो म्हणजे 50 ग्राम डिंक घेतले होते, त्याचं हे पावडर आहे. आणि हे आपलं आता थंड करायला ठेवूयात. पीठ हे थंड झालेलं आहे. थंड म्हणजे एकदम पण थंड नाही, नॉर्मल ठेवायचं, थोडंसं कोमट. तर इथे मी सगळं असं पावडर करून घेतले आणि एका बाउलमध्ये आपण हे सर्व मिक्स करणार आहोत. हे खारीक पावडर, बदाम, जे आपण ड्रायफ्रुट्स भाजलेले होते, सर्वांचं पावडर करून घ्यायचं आहे. इथे मी आता जायफळ टाकत आहे थोडंसं. त्यानंतर इथे आपण सुंठ टाकणार आहोत, किसून टाकणार आहोत. जर तुम्ही इथे पावडर टाकायची असेल सुंठाची, तर ते पण तुम्ही टाकू शकता, 1 टीस्पून. त्यानंतर आपण जे पीठ भाजलेले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहे.
आणि हे सर्व आधी एका स्पूनने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. हे छान मिक्स करून घ्यायचे. हे पिठी साखर आहे. मी थोडी थोडी करत टाकणार आहे. एकदाच पिठी साखर मी टाकणार नाही. पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही इथे पाव किलो गूळ पण वापरू शकता किंवा अर्धी पिठी साखर आणि अर्धा गूळ पण इथे वापरू शकता. हे इलायची पावडर आहे. इलायची पावडर कधीही शेवटी टाकायची असते, त्यामुळे तिचा सुगंध खूप छान येतो. पिठी साखर थोडी कमी वाटते, त्यामुळे मी अजून इथे टाकत आहे. एवढीच पिठी साखर पाव किलो मधली माझी एवढी उरलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तूप टाकूया. तूप इथे कमी वाटत आहे मला. अजून लागले तर मी टाकते, नाही तर टाकणार नाही. जोपर्यंत आपल्या या पिठाचा लाडू बनणार नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये तूप टाकायचा. तर आता आपला याचा लाडू नक्की बनणार आहे, त्यामुळे आता मी याच्यामध्ये तूप टाकणार नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपला लाडू बनत आहे आणि माझा पाव किलो मधला एवढं तूप उरलेलं आहे. तर आता आपण इथे लाडू बांधायला घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हा गोल गोल असा लाडू आपला बनून तयार आहे. याच्यामध्ये जे मेजरमेंट टाकलेत एकदम करेक्ट आहे आणि लाडू पण आपले खूप छान जमत आहेत. पहा तुम्ही, तुपाचे प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. याच्यामध्ये मला पाव किलोच्या पेक्षाही कमी तूप याच्यामध्ये लागलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले तयार झाले आहेत हे उडदाचे लाडू. हे लाडू तुम्ही जरूर करून खा, कारण हे खूप पौष्टिक आहेत. थंडीच्या दिवसात हे लाडू करून खाणे खूप फायदेमंद होतात थंडीच्या दिवसामध्ये. व केल्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.